हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द यूट्यूब चॅनल. सध्याच MPSC 2025चा पेपर मी दिला आहे. 2024मध्ये पण मी दिला होता ही एक्झाम आणि त्या टायमाला माझे 108.5 मार्क्स आले होते. आणि जर अजून 4-5 प्रश्न बरेच राईट झाले असते तर मे बी 117चा कट ऑफ मी क्लिअर केला असता. बट ठीक आहे. ह्या चॅनलवरती अजून RBI ग्रेड बी आणि UPSC मेन्सचा पण एक्सपिरियन्स आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. कारण की लास्ट टाईम जेव्हा मी ही व्हिडिओ बनवली होती 2024ची आणि मी सांगितलं होतं की कट ऑफ 116 जाईल, 116+ या 116.5 जाईल, तेव्हा द ओव्हर स्मार्ट पीपल ट्राय टू मॉक मी डाऊन आणि कट ऑफसुद्धा एवढीच लागली, 117 समथिंग. सो यू कॅन हॅव अ लुक ॲट दॅट व्हिडिओ. सो लेट स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड से की पेपर वॉज नॉट इझी. इट वॉज मॉडरेट टू टफ इन माय ओपिनियन. खूप जास्त फॅक्च्युअल पेपर होता. आय मीन तो असं बघायला इझी आहे असं कारण की एक वन लायनर्स आहेत ना भरपूर सारे, तर बघायला खूप इझी आहे. मी स्वतः एक फॅकल्टी आहे. 3 मंथचाच एक्सपिरियन्स आहे. दादर आणि बोरिवलीमध्ये मी स्वतः एक फॅकल्टी आहे UPSC आणि MPSCसाठी. त्या फॅकल्टीच्या ह्याच्यानेच मी तुम्हाला सांगतो, इट वॉज रिअली मॉडरेट टू टफ पेपर. आता एक टेक्स्टबुकवाले व्हिडिओ बघत होतो मी, तर एक 2020चा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा प्रश्न होता. द टीचर वॉज सेईंग की 117 इज क्लोज टू 100 अँड नॉट 125. बट दिस डझंट मेक्स एनी सेन्स. एनीवन कोणी पण आन्सर देऊ शकतं AC रूममध्ये राहून, ChatGPT या गुगल केल्यावरती 117 इज राईट आन्सर. बट एक्झाममध्ये 2 ऑप्शन फसतील. इन एव्हरी क्वेश्चन देर आर 2 ऑप्शन्स विच वर क्लोज टू द रिअल आन्सर. जसे की 117, 125. नाव इट डिपेंड्स ऑन युअर लक की तुम्ही कोणता ऑप्शन पिक करणार. इवन एक क्वेश्चन होता 22 जानेवारी सेलिब्रेटेड ॲज नॅशनल चाइल्ड्स डे, आणि हा सुद्धा माझा इट वेंट रॉंग. वाय? बिकॉज इट इज नॉट 24 जानेवारी, इट इज 22 जानेवारी, इट इज 24 जॅन. ऑप्शन क्वेश्चन का होता की 22 जानेवारी सेलिब्रेटेड ॲज नॅशनल गर्ल्स चाइल्ड डे, बट इट वॉज नॉट 22 जॅन, इट इज 24 जॅन. सो आय गॉट इट राईट. इवन यू वोंट इमॅजिन, ते तिन्ही प्रश्न जे लगातार होते ना, NCPCR, पॉस्को आणि एक नॅशनल कमिशन फॉर वुमेन, माझे हे तिन्ही लगातार लाईनीने रॉंग झाले. नॅशनल कमिशनमध्ये तुम्हाला बघा, कोचिंगवाले जे आम्ही फॅकल्टी असतो ते एकच सब्जेक्ट 3-4 वेळा शिकवतो. मी तर फक्त एकदाच शिकवलं आहे, तरीसुद्धा मी अजूनपर्यंत मी नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज नाही शिकवलं आहे. आणि इन रिअल सेन्स नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आपण एवढं नाही वाचत. आणि जरी वाचले तरी नॅशनल कमिशन ऑफ वुमनमध्ये 2 डेट्स खूप कन्फ्युजिंग आहेत एक्झाममध्ये. मी 2मध्येच फसलो, 92 आणि 93. सो अँड मी 93 पिक केला. इट इज रॉंग. इवन पॉस्कोमध्ये बघा 2 ऑप्शन आहेत, 2012, 2015. सो आय इवन गॉट दिस रॉंग. इवन NCPCRमध्ये 2005 आणि 2007 ही 2 गोष्टी, आणि इवन इन दिस ऑल्सो आय पिक दिस रॉंग. सो माझा आजचा दिवस थोडासा लक डिडंट फेवर मी, बट ठीक आहे, थोडा मेहनत करणं पडेगा और. तर मला असं वाटतं की हा पेपर थोडा मॉडरेट टू टफ आहे. इट इज नॉट इझी. इवन एक क्वेश्चन होता जातीभेद. 99.9% ऑफ द UPSC ऑफ एनी ॲस्पिरंट त्यांनी हा ऑप्शन पिक केला असेल, ज्योतिराव फुले किंवा रामजी शिंदे. मला वाटत नाही कोणी पडवल ह्या ऑप्शनवरती गेला असेल. सो दिस आय ऑल्सो गॉट इट रॉंग. द ओनली थिंग आय थॉट, मला असं वाटलं की जॉग्रफी थोडा डुएबल होता. इवन इकॉनॉमीमध्ये पण थोडेसे डायसी प्रश्न होते, असं नाही की ते एकदमच स्ट्रेट फॉरवर्ड आहे. MPSCमध्ये थोडंसं प्रॉब्लेम तेच आहे की ते लोक कॉन्सेप्च्युअल प्रश्न नाही विचारत. इवन इन पॉलिटी, इवन इन इकॉनॉमी खूप जास्त फॅक्च्युअल डाटा, फॅक्च्युअल चीज आहे. जसं UPSCमध्ये रेपो रेट, इन्फ्लेशन, बॉन्ड यील्ड, बॉन्ड प्राईस, फायनान्स कमिशन वगैरे भरपूर प्रश्न असे कॉन्सेप्च्युअली येतात. पण ह्यामध्ये भरपूर जास्त एक्स्ट्रीम आहे. हा पेपर तर मला असं वाटलं की खूप एक्स्ट्रीम आहे. इवन दो यू कॅन आय गॉट दिस 108.5 इज अ गुड स्कोर इन 2024. in UPSC also have a good score. So I thought this paper is very factual in nature. तर आणि असे भरपूर प्रश्न होते, जसे की आता हा प्रश्न बघा, कोण वाचत नाही ना. विच ऑफ द फॉलोइंग बुक्स आर रिटन बाय मारुती चिंतापल्ली. ओके, नो वन रिमेंबर्स. थोडासा हा दिक्कत आहे. आणि परत आणि हा बघा, अक्षय अन्ना योजना, तर हा ऑल ऑफ द अबव याचा आन्सर आहे. अक्षय अन्ना योजनेचा आन्सर ऑल ऑफ द अबव आहे. पण मला असं वाटलं की टर्मरिक कोण कशाला देईल किंवा रेड चिली पावडर कोण कशाला देईल. सो दिस वर सम ऑफ द क्वेश्चन. इवन हा क्वेश्चन मला माहीत होतं की 16 ब्रिक्स समिट कझानमध्ये आहे. म्हणजे माझा असा दिवसच यू कॅन से की नॉट गुड. तर मला माहीत होतं की 16 ब्रिक्स समिट वॉज इन कझान. तर आय वॉज 2 ऑप्शनमध्ये मी
फसलो परत. अँड आय गन पिक दी रॉंग ऑप्शन. तो तेरे पर टोटल 5 क्वेश्चन ज्यामध्ये मी 2मध्ये फसलो आणि ऑल दिवस इतका खराब की 5 क्वेश्चन्स असे होते ज्यामध्ये मी 2मध्ये फसलो. अँड आय हॅव गॉट ऑल द 5 क्वेश्चन रॉंग. सो टू सम एक्सटेंड फॉर मी एवढा चांगला पेपर नाही गेला जसं गेला पाहिजे होता. तर लेट्स कम टू दी कट ऑफ. आय डोंट नो कट ऑफ, बट आय डोंट नो वाय पीपल आर सेइंग द पेपर वॉज इझी. लेट्स सी की पेपर जेव्हा आन्सर की येईल तेव्हा किती कट ऑफ, त्यांचं किती मार्क्स येत आहेत. मला असं वाटतं की बघा ह्या वर्षी कॅन्डिडेट्स 1,75,000 आहेत. पीपल आर व्हेरी लेस दॅट, बट द थिंग इज वॅकन्सी इज ऑल्सो लेस. 150 फक्त वॅकन्सी आहे. पण ह्याची काय माहिती आहे का, फक्त 50% अटेंडन्सच असते MPSCच्या एक्झामला. सो इफ आय डू दिस 50% तर 70,000 किंवा 80,000 किंवा 85,000पर्यंत ॲट मॅक्स येऊ शकते. म्हणजे 85,000 पीपल अपिअर्ड फॉर दी प्रिलिम्स. सो 150 जर वॅकन्सी आहे तर इंटू 12 किंवा 15 जरी केले, 12 केले तर 1,800 लोकांना ते मेन्ससाठी बोलवतील. 1,800 किंवा 2,000, ॲट मॅक्स 2,000 लोक मेन्सला अपिअर होतील. तो लास्ट इयर कट ऑफ 117.5 होता, कारण की पेपर खरंच इझी होता लास्ट टाईम. हा थोडा फॅक्च्युअल होता आणि पॉलिटी थोडंसं लास्ट टाईम डुएबल होता. मला असं वाटतं की कट ऑफ थोडा कमी जाईल. अगेन दिस इज माय ओपिनियन. लास्ट टाईमसुद्धा मी बोललो की 116 जाईल, तेवढाच गेला 117.5 समथिंग, म्हणजे 1 मार्क्स एक्स्ट्रा. टू सम एक्सटेंड आय थिंक कट ऑफ थोडं कठीण आहे, कारण की हा पहिला रिॲक्शन आहे ना. पण तरी मला असं वाटतं की 108 ते 110पर्यंत कट ऑफ राहील. अनलेस तर आयोग कोणते क्वेश्चन डिलीट नाही करत. अगेन दिस इज अजूनपर्यंत आन्सर की पण नाही आली, बरोबर आहे, पण मी फक्त ॲनालिसिस या माय ओपिनियन सांगतो आहे. कारण की वॅकन्सी फक्त 150 आहेत आणि जे काही विद्यार्थी असतात ज्यांना फॅक्च्युअल डाटा खूप चांगला व्यवस्थित लक्षात असतो. इवन हा जो क्वेश्चन आहे ना 22 जानेवारी, हा PYQ आहे 24 जानेवारी. म्हणजे एकदा स्कीम आली होती, बेटी बचाओ बेटी पढाओ वॉज लॉन्च्ड ऑन विच डेट. तो इट वॉज 24 जानेवारी. तर त्या हिशोबाने करू शकतो हा क्वेश्चन. बट अगेन एवढं लक्षात राहणं, तर त्यांनी काही मुलं, कारण की त्यांना फक्त 1,800 पोरं पाहिजेत ना. इट इज नॉट लाईक UPSC दे विल सिलेक्ट 14,000 पीपल अँड द कट ऑफ इज 85, 88. ते ओनली वॉन्ट 2,000 पीपल, टॉप 2,000. सो माझ्यामध्ये कट ऑफ थोडासा 108 ते 110पर्यंत राहील. माझे किती बरोबर आले अकॉर्डिंग टू दी कोचिंग आन्सर की, आणि जे मी चेक करतो आहे, मी भरपूर अटेम्प्ट केले, 95 समथिंग अटेम्प्ट केलेले. आता यातून राईट किती, रॉंग किती, त्याचं ॲनालिसिस आपण नेक्स्ट व्हिडिओ किंवा नेक्स्ट जेव्हा आन्सर की येईल, MPSC जेव्हा आन्सर की टाकेल ना, त्यामध्ये मला ॲक्युरेट माहीत पडेल की किती आन्सर बरोबर आहेत किंवा चुकीचे आहेत. सो मला असं वाटतं की हा एवढा कट ऑफ राहिला पाहिजे. ह्याच्यापेक्षा 108पेक्षा कमी चान्सेस कमी आहेत. अनलेस की ते सगळे 3-4 प्रश्न त्यांनी गायब केले किंवा कॅन्सल केले. 110 मला 115च्या वरती मोस्टली नाही जाणार, 112 पण नाही, 110 ते 112 गेला तर जाईल. पण माझं ओपिनियन असं आहे की 108 ते 110 कट ऑफ राहील. वॅकन्सी कमी आहेत, पण मुलं पण कमी आहेत. पेपर खूप फॅक्च्युअल आहे. सो इट इज नॉट लाईक लास्ट इयर कॉन्सेप्च्युअल पेपर. So this was my analysis of overall MPSC 2025. What you think about yourself? I mean, तुम्ही किती अटेम्प्ट केले पूर्ण पेपरमध्ये? प्लीज कमेंट. अँड व्हॉट यू थिंक अबाउट दी कट ऑफ ते सुद्धा एकदा कमेंट करा. सो थँक्यू.